नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज ना आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम मी दूध गरम करायला ठेवलं आहे। मी 1 लिटर इथे दूध घेतलं आहे। त्याचबरोबर इथे सगळं साहित्य काढून ठेवलंय। 1 वाटी बारीक शेवई, 1 वाटी साखर, अर्धा वाटी रवा, बारीक रवा घ्यायचा, 2-3 चमचे तूप। इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू, चारोळी, बदाम आणि मनुके, हे सगळं साहित्य घेतलं आहे। तर आपण सर्वप्रथम आपल्याला शेवई आणि रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर चला, पातेलं गरम करायला ठेवलंय। त्याचबरोबर मी यात 2 ते 3 चमचे तूप घालून घेते। मी पूर्ण अशी 2 चम्मच घेतला आहे तूप त्यात घालून। त्याचबरोबर तूप घातल्यानंतर आपल्याला त्यात आपण जी शेवई घेतली आहे ती टाकायची आहे आणि बारीक गॅस करून ना तिला छान अशी भाजून घ्यायची। बारीकच गॅस ठेवायचा, जास्त आपल्याला नाही तर फुल गॅस केला की करपून जातं लगे। थोडासा हलकासा लाल कलर येऊ द्यायचा, तळलं की लगेचच समजून जाईल ते। बघा, कलर असा आपल्या ह्याचा चेंज होतोय, सोनेरी सोनेरी कलर येतो। असं पांढऱ्या पांढऱ्या होतं ना अगोदर थोड्याशा, त्याचबरोबर गोल्डन असा कलर होतो त्याला। आपण हे काढून घेऊयात। मी शेवई काढून घेतली आणि त्यातच आता 1 चम्मच भर तूप टाकलं आणि आता आपल्याला हा अर्धा वाटी रवा त्यातच भाजून घ्यायचा। गॅस बंद करून घेऊया। आता मी मगाशी दूध तापून घेतलं होतं, आता परत थोडं 1-2 मिनिट थोडंसं गरम होईपर्यंत मी परत गॅस चालू करून घेतला आहे। दोन मिनिटं गरम करून घेतलं। आता त्यामध्ये ना आपण जे हे भाजून घेतलं आहे शेवई आणि रवा, ते आपण यात घालून घेऊया। डायरेक्ट घालायचा आणि हलवायचा। त्याचबरोबर 1 वाटी साखर। साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला, कोणाला गोड कमी आवडत असेल तर कमी घालू शकता। छान साखर घातल्यानंतर त्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून बुडाला चिटकणार नाही।
त्याचबरोबर त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स काढले होते ते लगेच घालून घ्यायचे. काजू आणि मनुके त्यात ॲड करूयात. त्याचबरोबर बदाम आणि चारोळी घालून घेऊयात आणि छान असं त्यात मिक्स करायचं. एक 5 मिनिट त्याला ठेवायचं. छान अशी उकळी येऊ द्यायची, कारण साखर त्यातली विरघळेल. कारण शेवई आणि रवा आपण ऑलमोस्ट भाजून घेतलेला होता तुपामध्ये, त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ नाही लागत. फक्त साखर छान अशी मिक्स होईल, गोडवा, आणि जे ड्रायफ्रूट्स आपण घातले आहेत ना तेही छान त्यात मिळून येतील. त्यामुळे एक 5-6 मिनिट ठेवायचं जास्तीत जास्त आणि गॅस बंद करून घ्यायचा. एक 5 मिनिट ठेवला आपण. चला आता गॅस बंद करून घेऊया. आणि हे पातळच राहू द्यायची, थोडीशी जास्त घट्ट पण नाही आणि थोडी जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम अशी. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीची आणि पटकन होईल अशी आहे. तर तयार आहे आपली शेवई खीर. छान अशी झटकीपट बनते. नक्कीच घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि कमेंट करून मला सांगा तुमच्याकडे अशी बनवतात का आणि कुठल्या पद्धतीची बनवतात तेही नक्कीच सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.